कोलम टीम आणि त्यांच्या विरोधात आरसीसी राया या दोन संघांमध्ये चालू असलेला हा सामना आपण मैदानामध्ये पाहतो। आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडची शेवटची लढत मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळते। गोलंदाज तयार, देवेंद्र स्ट्राईक रेंजवर अप्पू, इथे टाकलेला बॉल अतिशय चांगला, पंचांकडे लाऊड अपील झालं, लेग बी फोर साठी आणि इथे क्षेत्ररक्षकाची सपळाई, विकेटचं पतन, सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। होतील पहिल्या विकेटचं पतन, धावबादच्या रूपानं अप्पूचे मात्र बाद होत आहेत। धावफलकावर एक धाव, षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला जे मात्र पाहायला मिळतं पहिलं बाबू येत आहेत न्यू बॅट्समन मैदानामध्ये। कशा प्रकारची कामगिरी बाबू यांच्या माध्यमातून जे राहील ते देखील आपल्याला पाहायचं आहे। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहे। व्हेरी गुड मॅच, अतिशय चांगले मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मैदानामध्ये। दोन्ही मातब्बर टीम आहेत आणि त्या मातब्बर टीमांच्या मध्ये चालू असलेली ही लढत आरसीसी राया आणि त्यांच्या विरोधात कोलम टीम। निशांत शेलार यांच्याकडून कोलम टीम साठी शुभेच्छा येत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत। गोलंदाजी मार्कवर तयार, देवेंद्र गोलंदाजी मार्कवर तयार, बिग हिट करण्याचा प्रयत्न दुर्वेशच्या पाठमधून जो मात्र पाहायला मिळतोय। चेंडू बॅटवर येत नाही, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, गुड बॉलिंग, अप्रतिम स्पेल इथे हाताळत असताना देवेंद्र जे मात्र पाहायला मिळत आहेत। कौतुक करावं लागेल, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतात आणि पहिल्या या षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते। कौतुकास पात्र गोलंदाज जे मात्र पाहायला मिळते गोलंदाज देवेंद्र यांच्या माध्यमातून। देवेंद्र तयार, देवेंद्रचा हा बॉल उडवला, बॅट्समन दुर्वेशच्या पाठमधून येणारा हा नेत्र दीपक चौकार। घेत आहे, कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर त्याला 500 रुपये आणि कोणताही बॅट्समन षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपये। चौकार येतोय बॅट्समन दुर्वेशच्या बॅटमधून। गोलंदाज पुन्हा एकदा देवेंद्र तयार, देवेंद्र टू दुर्वेश, सुरेश प्रकाश चेंडू बॅक टू द बॉलर, फेकून देतोय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, दुर्वेश ऑन फायर, सिक्सर। षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 11 या धावसंख्येवर। 11 ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावर। व्हेरी गुड स्टार्ट, विकेट जरूर गमावली अप्पूची, परंतु तदनंतर चांगल्याशी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात। सुरेख प्रकारचा चेंडू, बाउन्सर आणि इथे क्षेत्ररक्षण खराब। कोलम टीमच्या माध्यमातून एक धाव इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या, लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा, एक धाव येईल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर। कोलम टीम प्रथमतः नाणेफेक हरल्यानंतर क्षेत्ररक्षण करते, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकल्यानंतर टीम आरसीसी रायाने, आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते। अप्पू जरूर धावबाद झाले, परंतु तदनंतर स्वतःच्या खांद्यावर दुर्वेश याने जिम्मेदारी घेतली, एक षटकार खेळला, एक चौकार खेळला। एक चेंडू अजूनही जो मात्र शिल्लक आहे या षटकातील, लास्ट टू गो।
गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर देवेंद्र तयार होतात. धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता आतापर्यंत 12 आहेत. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा. देवेंद्र तयार. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन बाबू. सुरेख प्रकार चेंडू बाबूच्या बॅट मधून चेंडू कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू फरार, चौकार. अप्रतिम फटका शेवटच्या बॉलवर. कौतुक करावं लागेल बॅट्समन बाबूचं. कव्हरला एक देखना स्ट्रोक जो मात्र खेळला. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16. 16 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगलं असं स्कोरिंग 10 क्रिकच्या माध्यमातून जे मात्र आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि त्या स्पर्धेचं चांगलं असं स्कोरिंग करत असताना विघ्नेश जाधव उर्फ भुऱ्या या नावानं प्रसिद्ध आहे आणि सातत्यानं कालच्या दिवसामध्ये आपण त्यांचं समालोचन ऐकलं. आज स्कोरिंगच्या भूमिकेत जिथे जिथे कमी तिथं आम्ही. दोन धावांची पॅनल्टी कोणत्या टीमला सर? कोलम टीमला. 2 धावा आपण पहिलं षटक संपलंय त्यामुळे ऍड करू. धावपलकावर धावसंख्या 18. 18 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 बॅटच्या साह्याने आल्या आणि 2 धावा ज्या मात्र पॅनल्टीच्या साह्याने येत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 18. गुड स्टार्ट, एक चांगली सुरुवात जी मात्र RCC राया या टीम कडून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. मनोज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी मनोज यांच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18. गुड स्टार्ट. RCC राया कमबॅक करेल का इथे कोलम टीम ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. धावपलकावर धावसंख्या पाहतोय 18. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात. 5 षटकांची लढत. उत्नेकर चषक 2021 चा थरार. पहिलाच बॉल अतिशय चांगला. ऍक्शन देखील खूप चांगले पाहायला मिळते गोलंदाज मनोजची आणि चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. चेंडू इथे डॉट येत असताना चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळतोय. धावपलकावर धावसंख्या पाहायला मिळते 18. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना निर्धारित 5 षटकांची ही लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला. 1+1 इथे मात्र 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. पुढील चेंडू फ्री हिट असेल आणि त्या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलला जाईल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. बाबू ऑन स्ट्राईक. धावपलकावर धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्कवर. मनोज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडवर बाबू. अतिशय चांगला स्ट्रोक या अगोदरच्या षटकामध्ये खेळला. कॉन्फिडन्स लेवल या खेळाडूची वाढली असेल आणि तो मात्र मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार मनोज आणि इथे रनिंग मध्ये काहीसा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज मनोज यांच्याकडून. नक्कीच जास्त असं ऊन आहे आणि त्याचा अभाव
क्रॅम्प येताना देखील पाहायला मिळतोय खेळाडूला. एक चौकार आलाय या इनिंग मध्ये. इथे टाकलेला बॉल नो बॉल, फ्री हिट असेल. संघाचा धावसंख्या आपण पाहू शकता. धावफलकावर 21 धावा आहेत. क्रॅम्प्स येताना पाहायला मिळत आहेत खेळाडू मनोजला. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार होत आहेत. ओके, एक मिनिट पंच. यांचा 12वा खेळाडू आहे, तो तुम्ही घेऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. जो एक्स्ट्रा प्लेयर आता आलाय. ओके, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पद्माकर. इथे टाकलेला बॉल अतिशय सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. बुम बुम. पद्माकर गोलंदाजी मार्गवर तयार होतात. डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. पद्माकर तयार. इथे टाकलेला बॉल अप्रतिम असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाबूच्या बॅट मधून येणारा हा चौका. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला आणि नेत्रदीपक फटका इथे खेळत असताना बॅट्समन पाहायला मिळत आहेत. बाबू गोलंदाज तयार.
सुरेख प्रकार चेंडू तितका चांगला फटका स्टँड अँड डिलेव्हर चेंडू फेकून दिलाय सीमा रेखेच्या बाहेर मॅसिव्ह हिट षटकार मदतीने संघ धावसंख्या वाढेल 31 31 धावा धावपलिकावरच्या मात्र पाहायला मिळतात व्हेरी गुड शॉट अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळतोय नेत्रदीपक टायमिंग जी मात्र पाहायला मिळाली धावपलिकावर धावसंख्या 31 31 धावा धावपलिकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत गोलंदाज पद्मकर तयार सुरेख प्रकार चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर येतोय चौकार जय जय महाराष्ट्र शेवटचा चेंडू शिल्लक सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो आणि चेंडू डॉट चेंडू निर्धाव स्वप्नील पोटे कुठे असतील तर संपर्क साधा स्वप्नील पोटे कॉमेंटेटर स्वप्नील पोटे षटक क्रमांक कंप्लीट झालं दुसरं 2 षटकांमध्ये धावा आता धावपलिकावर आपण पाहतोय 35 धावा 2 षटकांमध्ये आता देवेंद्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील 5 षटकांची लढत मैदानामध्ये आपण पाहतोय 5 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत टीम आरसीसी रायाकडून ते देखील पाहायचंय की कोलम टीम त्यांना कमी धावांमध्ये रोखते ते देखील पाहायचंय देवा गोलंदाजी मार्गवर तयार खूप मोठं स्ट्रगल करावं लागलं मनोजला क्रॅम्प देखील आले पायामध्ये आणि सातत्यानं हे मात्र दुपारच्या सत्रामध्ये कडाक्याच्या उन्हामध्ये पाहायला मिळतं जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे खेळाडूंना गोलंदाज देवेंद्र गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत धावपलिकावर धावसंख्या आपण पाहू शकता 35 35 धावा धावपलिकावर आहेत गोलंदाज तयार सुरेख प्रकारचा चेंडू आणि पहिला चेंडू फेकून देतोय सीमारेखेच्या बाहेर स्लॉट मध्ये चेंडू होता आणि पाठवलाय प्लॉट मध्ये षटकार आणि 6 धावांच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल 41 41 धावा विशाल शेलार यांच्याकडून देखील कोलम टीम साठी शुभेच्छा येत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय तमाम ऑनलाईन क्रिकेट रसिक जे मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं या उत्नेकर चषकाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने जोडले जात आहेत टेन क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जेवढे या सामन्याचा आनंद घेत आहेत जे उपस्थित प्रेक्षक वर्ग आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा उत्नेकर चषकाच्या वतीनं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतोय धावपलिकावर धावसंख्या पण पाहू शकता आतापर्यंत 42 धावात स्ट्रायकर इनवर बाबू तयार गोलंदाज देवेंद्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत 42 गुड स्टार्ट गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्गवर देवेंद्र
स्ट्रायकर एंडवर आपण बॅट्समन पाहू शकता आता बाबूला. बाबू कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील आपल्याला पाहायचं आहे. सुरेख प्रकारचे चौके आणि षटकार बाबूच्या बॅटमधून पाहायला मिळतात. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघाचा धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 43 या धावसंख्येवर. अतिशय चांगले बॅटिंग. पहिल्याच सत्रामध्ये एक धावसंख्या होती, त्यावेळेस अप्पू रनआउट झाले आणि तिथून पुढं आतापर्यंत तब्बल 42 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंनी केली आहे. आरसीसी राया या टीमसाठी गोलंदाज तयार. देवेंद्रचा हा बॉल, अजून एक व्हाईट बॉल. खराब रणनीती जी मात्र पाहायला मिळते. ऑफस्टिंगच्या खूप बाहेर चेंडू टाकले जातात आणि वारंवार तुम्ही हे जास्त चेंडू टाकू शकत नाही. 2 चेंडू अवांतर आले, संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 44 या धावसंख्येवर. स्ट्रायकर एंडवर बाबू, गोलंदाज देवेंद्र तयार. सुरेख प्रकार चेंडू तितका चांगलासा फटका मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर, ब्रिलियंट कॉट आणि फलंदाज बाबूची इनिंग संपुष्टात. ना आतमध्ये प्रेक्षक बसलेत, जिथे फ्लेक्स आहेत त्या फ्लेक्सला टेकून येत. त्यांना विनंती असेल आपण जो पडदा आहे त्या पडद्याच्या बाहेर जायचंय. जेवढे प्रेक्षक आतमध्ये आहेत त्यांना विनंती करतो आपण, यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. दीपेश तिवारी यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. संपूर्ण प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, तुमच्यामुळे या स्पर्धेला खूप मोठी शोभा येते, परंतु तुम्ही सहकार्य करा आणि जो पडदा आहे त्या पडद्याच्या बाहेर थांबायचे सर्वांनी. बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तेजा. मान्यवरांचं शुभागमन होत आहे. सुरेख प्रकारचा चेंडू आणि तितका चांगला फटका. बॅट्समन दुर्वेच्या पॅटमधून येणारा हा चौकार. व्हेरी गुड स्ट्रोक. अंगावर येणारा हा चेंडू, तितका चांगला फटका, डीप फाईन लेगला पाठवतोय. एक खणखणीत चौकार इथे खेळताना पाहायला मिळतोय. 4 धावा येतील आणि या 4 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 48 या धावसंख्येवर. 48 ऑन द बोर्ड. व्हेरी गुड बॅटिंग. अप्रतिम बॅटिंग इथे करत असताना बॅट्समन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात, कौतुक करावं लागेल. या प्रकारची फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. बॅट्समन दुर्वेश, बाबूची देखील चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले तेजा, आणि तेजा कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहायचं. देवेंद्रचं हे षटक मैदानामध्ये चालू असताना एक विकेट जरूर आली, परंतु आता धावा देखील भरपूर मोठ्या प्रमाणात खर्चत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक करावं लागेल देवेंद्रला. देवेंद्र तयार. इथे टाकलेला बॉल अतिशय वेगवान, परंतु लाईन लेंथ खराब आणि पंचांचा इशारा येतोय अवंतर बॉल. व्हाईट बॉल. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 49 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आरसीसी राया. एकोणपन्नास धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. इथे टाकलेला बॉल पंचांचा येतोय पुन्हा एकदा अभ्यंतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपानं 50 कम्स अप. 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत आरसीसी राया या टीमच्या. या षटकामध्ये आपण विचार केला आतापर्यंत 4 चेंडू अभ्यंतर टाकले. स्विफ्ट गाडी, थोडी विनंती असेल, आता जी स्विफ्ट गाडी तिथे लावली आहे त्यांना विनंती असेल थोडी बाजूला पार्क करा सर. थँक्यू. बाजूला पार्क करा. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय पंचांकडे. अपील आणि फलंदाज बाद. विकेट. दुर्वेश बॅक टू द पवेलियन.
अख्तर येत आहेत न्यू बॅट्समन मैदानामध्ये. पाच चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. तर येत आहेत न्यू बॅट्समन मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता आतापर्यंत 50 धावा आहेत. सुरेख प्रकार चेंडू तितकाच चांगलासा फटका क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. इथे मात्र चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. सो मात्र पाहायला मिळतोय षटक षटक कंप्लीट होईल. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. देखील शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. किशोर मांजरे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. किशोर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. 3 षटक कंप्लीट, 50 धावा आहेत. शेवटचे 12 चेंडू. या 12 चेंडूंमध्ये किती धावा गोळा केल्या जातील, किती धावा बनवल्या जातील ते देखील आपल्याला पाहायचंय. व्हेरी गुड स्टार्ट. अप्रतिम सुरुवात आरसीसी राया टीमची झाली. धावा जरूर आल्या, परंतु 2 विकेट खूप महत्वाच्या होत्या आणि त्या मात्र मिळवल्या गेल्यात. आता पाहूया इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका डीप मिड विकेट मध्ये. खूप मोठा गॅप आणि त्याचा फायदा. चौकार. त्याच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 54. 54 या धावसंख्येवर 54 धावा आहेत. धावफलकावर षटक क्रमांक आपण मार्गस्थ असताना पाहतोय 4. किशोर गोलंदाजी मार्कवर आलेत आणि किशोरवर खूप मोठा हल्लेबाजी तेजाच्या माध्यमातून येणारा हा चौकार. किशोर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तोपर्यंत मात्र लेग बाईच्या रूपाने एक सिंगल इथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 55 या धावसंख्येवर. 55 धावा.
धावपलिकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. मान्यवरांना विनंती असेल ती स्विफ्ट गाडी सर थोडीशी बाजूला पार्क करा. तो काळा पडदा आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला पार्क करा, त्यामुळे प्रॉब्लेम होणार नाही. ओके, थँक्यू. क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 57 धावा धावपलिकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 57 धावा धावपलिकावर मात्र आहेत. षटक क्रमांक आपण मार्गस्थ पाहताना पाहायला मिळत आहे. किशोर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, चेंडू कव्हर करतील. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 58 या धावसंख्येवर. चेक केलं होतं या फटक्याला. जर मोठा फटका खेळले असते तर तिथे नक्की झेल बाद देखील होऊ शकले असते. बॅट्समन अख्तर. आता तेजा ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर किशोर तयार. किशोर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगलासा फटका, कव्हरला चेंडू सीमारेखेच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट टायमिंग. बॅट्समन तेजाच्या बॅटमधून येणारा हा नेत्रदीपक चौका. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहतोय 62 आणि बॅट्समन आपण पाहताय तेजाला मैदानामध्ये 48 रनिंग चालू आहे त्यांचं. तरी देखील एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच जे मात्र नवीन खेळाडू आहेत त्यांना मात्र या व्यक्तीकडून खूप काही आदर्श घेण्यासारखं आहे. 48 वर्षाचे आहेत आणि मैदानामध्ये ज्या प्रकारचे बॅटिंग करत आहेत, 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशा प्रकारचे स्ट्रोक त्यांच्या पाठीमधून आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 66 या धावसंख्येवर. षटक क्रमांक कंप्लीट झालं. चौथं. 4 षटकं संपली. 66 धावा धावपलिकावर. आता शेवटचे 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. सहासष्ट धावा धावपलिकावर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अनिकेत येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. पाहूया अनिकेत कशा प्रकारची कामगिरी जे मात्र करतील या शेवटच्या षटकामध्ये. कितपत धावा ज्या मात्र खरचल्या जातील ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी अनिकेत. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 66 धावा ज्या मात्र धावपलिकावर आहेत. गोलंदाज तयार. मनोज गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे बॅट्समन तेजा नकार देत असताना एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 67 या धावसंख्येवर. गोटीराम दशरथ जाधव यांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. उतने गावचे उद्योगपती आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. सुरेख प्रकार चेंडू. बॅक टू द बॉलर. तेजाची पॉवर. मी अजून संपलो नाहीये. माझ्यात अजून बरंच क्रिकेट बाकी आहे ते दाखवत असताना तेजा. वय वर्ष 48, परंतु फटकेबाजी मैदानाच्या आत एक अतिशय पॉवरफुल करत असताना पाहायला मिळतात. व्हेरी गुड शॉट. चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. अप्रतिम फटकेबाजीचा नजराना. अनिकेत तयार. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत आहे. बॅट्समन तेजा बाद. बॅक टू द पेव्हिलियन.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतात जातात तन्नू, किरण दळवी, गोलंदाज तयार. तन्नू कॅप्टन, फुलटॉस बॉल आणि तन्नूच्या बॅटमधून सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चांगलंच क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळत आहे. ओहो, इथे मिस्टेक आणि मिस्टेक. इथे मात्र संघाला खूप मोठे अडचणीत आणेल. 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. 73 ऑन द बोर्ड. 73 धावा ज्या मात्र धावपलिकावर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अनिकेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली अनिकेतने. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, 7 धावा दिल्यात आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. धावपलिकावर धावसंख्या आपण पाहतोय 73 धावा. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ मात्र मैदानामध्ये बाकी आहे. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धाव इथे कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाही. वासुंद्री टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात वासुंद्री टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात टीम एकविरा गुरवली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस कबॉस या कक्षामध्ये संपर्क साधायचा. हे षटक संपल्यानंतर आपला टॉस केला जाईल. गुरवली टीमचे कॅप्टन आणि वासुंद्री टीमचे कॅप्टन. सुरेख प्रकार चेंडू. व्हॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट शॉट ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ टायमिंग. अख्तरच्या बॅटमधून येणारा हा पॉवरफुल षटकार. संघात धावसंख्या 80, बनवायच्या 81 धावा. 81 टू चला गुरवली टीमचे कॅप्टन, गुरवली टीम आणि वासुंद्री टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. वासुंद्री टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. टीम गुरवली कॅप्टन. नक्कीच मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. कॅप्टन या. आणि नितेश, चला नितेश ताबडतोब आपण टॉस करणार आहोत. सेकंड राऊंडची लढत, महत्वाचा सामना आणि त्याचे नाणेफेक केले जाते. छापा काटा कॉल करतील वासुंद्रीचे कॅप्टन, ओके गुरवलीचे कॅप्टन नितेश. छापा आणि इथे वासुंद्री टीम नाणेफेक जिंकली. 2 मिनिटं मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जे मात्र जॉईंट होत आहेत टॉस कबॉस या कक्षामध्ये. वासुंद्री टीमचे कॅप्टन टॉस जे मात्र जिंकलेत. आता इथून पुढे सर्व टीमला सूचना आहे, तुम्ही ज्या वेळेस टॉसला येशाल ना त्यावेळेस तुम्ही जो मात्र निर्णय घेऊन यायचा. वासुंद्री टीम विन द टॉस, काय निर्णय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला गुरवली टीम, घरचंच ग्राउंड आहे गुरवली टीमचं. अतिशय ताकदवर संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल? 55 आतमध्ये. 55च्या आतमध्ये रोखण्याचं टार्गेट. तुमचं गोलंदाजी अटॅक पाहिला तर अतिशय चांगला वाटतोय. हे 55च्या आतमध्ये जर रोखलं ते टार्गेट कुठेतरी 60-70 वर गेलं तर चेसिंग होऊ शकतात का? होऊ शकतं, ट्राय केलं तर. ओके, नक्कीच फलंदाजाने ट्राय केलं तर ते होऊ शकतं. वासुंद्री टीम तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत नितेश. मैदान घरचं, सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केलाय. पहिल्या सामन्यामध्ये एक चांगला विजय मिळवलाय. या सामन्यामध्ये काय रणनीती आणि प्रथम आता तुम्हाला बॅटिंग करायची किती धावा? 55 ते 60 धावापर्यंत. 55 ते 60 धावांपर्यंत टार्गेट आहे. पहिला सामना पहिल्याच बॉलवर मोठा फटका, त्यावर आउट झाले. काय वाटतं रणनीती कुठं चुकली ती? काय नाही झालं आउट. ओके, नक्कीच दोन्ही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. वासुंद्री टीम विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. दोन्ही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा.
धावांचं लक्ष, 81 धावांचा वान. स्वप्नील पोटे कुठे असतील तर समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. स्वप्नील पोटे सर. अख्तर जे मात्र तयार होत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आपल्याला. एक दिग्गज खेळाडू ज्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. मोहन आणि पद्माकर. एक्सपिरियन्स आज मैदानामध्ये कशा प्रकारचा कामाला येईल ते देखील आपल्याला पाहायचं. 81 धावांचं टार्गेट, प्रति षटकात 16 बनवायच्यात. ते टार्गेट कशा प्रकारे मैदानामध्ये खेळलं जाते ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर विजयासाठी 81 धावांचं लक्ष, 81 धावांचा वान. अनेक मान्यवरांची उपस्थिती. आपण प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. अत्तर तयार. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. आरसीसी राया टीम, तुम्ही जर उशीर करत असाल तर तुम्हाला पॅनटलाइज केलं जाईल. थोडं फास्ट घ्या, विनंती असेल. पंच काय निर्णय? विजयासाठी 81 धावांचं लक्ष आणि 81 धावांचा वान कशा प्रकारे पार पाडलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात मिस्टर स्वप्नील पोटे ऑफिशियल यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद निखिल. निश्चितच 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवर केला जातोय प्रहार, आक्रमण, हल्ला. चेंडू पोचवला जातोय सीमारेषे पार, वन बाउन्स. मान्य श्री दीपेशजी तिवारी यांचं इथं आगमन झालं तर हे संपूर्ण उपनेकर चषक 2021 च्या आयोजक कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर मी मान्य श्री शिवाजीजी भाकरे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते दीपेशजी तिवारी यांचा सन्मान चिन्ह देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. निश्चितच दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार आला, समाचार घेतला जातोय. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. 2 चेंडू 8 धावा असं असणार हे समीकरण. 81 धावांचा पाठलाग करत असताना चांगली अशी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चांगली अशी सुरुवात. निश्चितच मान्य श्री शिवाजीजी भाकरे यांच्या हस्ते दीपेशजी तिवारी यांचा सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातंय. तरी दीपेशजी तिवारी इथे उपस्थित राहिले, सामन्यांची शोभा वाढवली, त्याबद्दल दीपेशजी तिवारी यांचे मनपूर्वक आभार. संपूर्ण उतनेकर चषक 2021 ची आयोजक कमिटी आपली आभारी आहे. निश्चितच इथं चौकारा बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय. फलंदाज पद्माकरच्या माध्यमातून आक्रमण केलं जाते, हल्ला केला जातोय, प्रहार चढवला जातोय. इथं पंचांचा वाईटचा इशारा येतोय, अवांतरचा इशारा येतोय. निश्चितच वाईट चेंडू असेल आणि वन बाउन्सचा इशारा येतोय. तिथं 3 चेंडू झाले, 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 13 धावा धावफलकावर लावले जात आहेत. 81 धावांचा पाठलाग करत असताना जशा प्रकारची सुरुवातीची अपेक्षा होती तशा प्रकारची सुरुवात तर इथं संघाला मिळते. आता अंत भला तो सब भला. या 2 फलंदाजांचं ग्राउंडवर राहणं, मैदानामध्ये राहणं फार गरजेचं आहे अनघा 11 कोलम संघासाठी. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांमध्ये भिडलं, द्वंद्व युद्ध इथं बघायला मिळालं. दोन्ही संघांच्या माध्यमातून 81 धावांचा पाठलाग करतायत ते अनघा 11 कोलमचा. इथं देखील फटका चांगला आहे, तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यान येणारी ही एक धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली, एकाच धावेवर समाधानी राहत आहेत. धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. स्लॉकचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले गेले, त्याचा पुरेपूर फायदा हे दोन्ही फलंदाज उठवताना इथे आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहेत. दरम्यान इथं देखील फटका फसलाय, विकेटचं पतन. जल्लोष पाहू शकता. निश्चितच इथं विकेटचं पतन होतंय. ज्या विकेटची गरज होती, कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा होता आणि त्याच्यामध्ये यश येतंय ते अख्तरला. मोहन गडी बाद झालाय. मोहनच्या रूपाने एक मोठा झटका ते कोलम संघाला आपल्याला बसताना बघायला मिळाला. ज्याची गरज होती तिथे इथे अख्तरने करून दाखवलंय. अशाच प्रकारच्या गोलंदाजीसाठी अख्तर ओळखले जातात. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळेल. मात्र पद्माकरने अख्तरचा चांगला समाचार घेतला. पद्माकर नॉनस्ट्राइक एंडला खेळतोय आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. फटका इथं देखील फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. रनआउटच्या माध्यमात मात्र इथं विकेट मिळते. किशोर बाद.
विकेट आपल्याला बघायला मिळाली. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांती धावसंख्या धावफलकावर लावली जाते ती 15. जशा प्रकारची सुरुवात हवी ती दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली झालेली दिसते. दोन्ही संघांच्या बाजूने ही सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते, कारण 15 धावा धावफलकावर आणि 2 गडी देखील बाद झालेत. म्हणजे इक्वली चाललाय सामना. निश्चितच राया संघाचे जे समर्थक आहेत निश्चितच आपण उत्साह पाहू शकतात. मात्र प्रेक्षकांना विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. जो पडदा लावलेला आहे त्याच्या बाहेर तुम्ही थांबा. निश्चित तिथे मोठा फटका खेळला जातोय आणि चेंडू पोहोचवला जातो सीमारेषे पार. सरळ षटकार. मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. एकीकडे आपण बघतोय सूर्यप्रकाश, सूर्य तेज झालाय. निश्चितच सूर्याचा प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. तशाच प्रकारचा फटकेबाजी तर पद्माकरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. मोठी फटकेबाजी वारंवार त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. मागच्या षटकाची सुरुवात देखील अशाच प्रकारची केली होती. या षटकाची सुरुवात देखील षटकार लगावून केले आणि इथं चेंडूने बॅटची कडा घेतले. चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडू पासून 1 पाऊलाच्या अंतरावर क्षेत्ररक्षणचं सुरेख झालं, मात्र झेल होऊ शकला नाही. दरम्यान ते जीवनदान मिळालं पद्माकरला. 1 धाव धावून पूर्ण झाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. आतापर्यंत जर का आपण सामन्याचा पूर्ण आलेख बघितला तर दोन्ही संघांच्या बाजूने झुकतोय, कारण एका बाजूला फलंदाज कधी आघाडी घेतोय तर कधी गोलंदाज आघाडी घेतोय. म्हणजे या सामना शेवटपर्यंत रंगेल यात काही शंका नाही. आणि निश्चित तिथं फटका चांगला आहे. दरम्यान तिथं क्षेत्ररक्षक काहीसे एफर्ट चांगले होते. दरम्यान येणाऱ्या या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या इथे देखील वाढेल 24. निश्चितच आपण जर काही या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मुथ्थूचं स्वागत केलं होतं. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला होता. त्यानंतर मात्र एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवर येणारी ही दुहेरी धाव, अशा एकूण 9 धावा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये मुथ्थूने खर्च केल्यात. मुथ्थूचा पुढील चेंडू आणि इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पडल्याच्या नंतर उसळी घेतली, पंचांकडे अपील केली होती, मात्र पंचांनी इथे दात फेटाळले. निश्चित निर्धाव चेंडू जाईल. चांगलं असं कमबॅक, चांगली अशी गोलंदाजी मुथ्थूच्या मार्फत. 11 नंबर जर्सी मध्ये मुथ्थू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज राहील. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला आरसीसी राया संघाच्या या खेळाडूंकडून, या गोलंदाजांकडून. फलंदाजी तर सुरेख केली, दर्जेदार केली. 80 धावा कुठल्या होत्या? तब्बल 80 धावांचा डोंगर रचला. 81 धावांचा पाठलाग करायचा ते अनघा 11 कोलम संघाला. निश्चितच इथं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, म्हणजे मागच्या षटकामध्ये जसं शेवट झालं होतं तशाच प्रकारचा शेवट या षटकामध्ये देखील होताना दिसतोय. मागच्या षटकामध्ये देखील पहिल्या 3 चेंडूंवर मोठे फटके आले होते. त्यानंतरचे 3 चेंडू मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आलं होतं अख्तरला. या षटकाची सुरुवात देखील मुथ्थूच्या षटकाराने केली होती. त्यानंतर मात्र मुथ्थूने चांगली गोलंदाजी करत फलंदाजांना बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, रखडवून ठेवलंय. तर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच पंचांचा अवांतर धावेचा इशारा येईल, वाईटचा इशारा येईल. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या इथे देखील वाढेल, जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड ऑन द लॉस ऑफ 2 विकेट. निश्चितच आरसीसी राया संघाकडून चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते, मात्र तितक्यात दर्जेदार फलंदाजी आपल्याला इथे कोलम संघाकडून देखील बघायला मिळते. विशेषतः पद्माकरला दाद द्यावी लागेल, पद्माकरचं कौतुक करावं लागेल, कारण काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक क्लास फटकेबाजी, एक दर्जेदार फलंदाजी आपल्याला पद्माकरच्या माध्यमातून बघायला मिळते. कारण पद्माकरने आतापर्यंत जेवढे चेंडू खेळले त्यापैकी 3 चौकार आणि 1 षटकार देखील लगावलाय. मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये ती धमक आहे, चमक आहे, कुवत आहे, ते मैदानाच्या आतमध्ये तो सिद्ध करतोय. आणि हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल, कारण 81 धावांचा पाठलाग तुम्ही करत असताना तुम्हाला अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावे लागेल. आणि मेहनत जी आपण मैदानामध्ये करत असतो ती मेहनत तुम्हाला इथे सार्थ ठरवावी लागेल. निश्चितच जो मेहनत करेल तोच सक्सेसफुल होतो, यशस्वी होतो. मेहनतीशिवाय पर्याय नाही. क्रिकेट खेळ असा आहे की मेहनतीशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही मेहनत करत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही.
निश्चितच मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉलचा पाहिजे तसा संपर्क झाल्याने दरम्यान एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. एक धाव इथं धावफलकावर वाढवली जाईल, अर्जित केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या निश्चितच वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 503 नंबरची रिक्षा जी उभी आहे तिच्या मागे एक बाईक उभी आहे. ती बाईक जरा मागे सरकवायची. त्या बाईकच्या डिस्क ब्रेकची आरसी डिस्क ब्रेक चमकते, त्यामुळे ते बाईक मागे घ्यायचे. धन्यवाद प्रेक्षक सहकार्य केल्याबद्दल. अशाच प्रकारचे सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. निश्चितच 2 षटक इथे संपले. 2 षटकांती धावफलकावर धावा लावल्या जातात. त्या 26 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 81 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्यात, मात्र उर्वरित निश्चितच 55 धावांचा अजून गरज असेल. 26 झाल्यात आणि आता गोलंदाजी मार्कवर आरसीसी राया संघाकडून निश्चितच अदीपला आपण बघू शकतो. 8 नंबर जर्सी मधले अदीप गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. निश्चितच अदीपवर आता जबाबदारी असेल की ब्रेक थ्रू मिळवून देण्याची, कारण ही पार्टनरशिप चांगली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसते. पद्माकरची विकेट घेणं फार गरजेचं आहे. चांगली फलंदाजी करतोय पद्माकर, इथे नॉनस्ट्राईक एंडला खेळतोय. तेव्हा अदीपचा पहिला चेंडू, इथं मोठा फटका खेळला जातोय, मात्र चेंडू हवेमध्ये जाईल. चेंडू कडे क्षेत्ररक्षक ए बी, गडी बाद झालाय. तिथे मैदानाच्या आतमध्ये मी म्हटलं होतं की ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे, ब्रेक थ्रू मिळवून देणं फार गरजेचं आहे, आणि तेच काम इथं आदिप इथं मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतात. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. आता पद्माकर नॉन स्ट्राईक एंड पद्माकर स्ट्रायकिंग एंडला असतील. आदिपचा पहिला चेंडू पद्माकर करिता, आणि इथं मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. चांगल्या असं लेग स्पिनचा मारा आपल्याला बघायला मिळतोय आदिपच्या माध्यमातून. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. धावसंख्या स्थिर राहते, धावसंख्या 26. आणि निश्चितच इथं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तर फटका फसतोय. दरम्यान इथे काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलेला हा चेंडू एका धावेकरिता, एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, 27 धावसंख्येवर जाऊन पोचली. आणखी बराच मोठा टप्पा तुम्हाला पार पाडायचे. 27 धावा तुमच्या धावफलकावर लावल्या गेल्यात, मात्र अजून देखील तुम्हाला 54 धावा बनवायचे. उर्वरित चेंडूंमध्ये 54 धावा, 15 चेंडू 54 धावांची गरज असताना मोठी फटकेबाजी करायची तुम्हाला. निश्चितच इथं पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 28 या धावसंख्येवर. निश्चितच आदिप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. वाईट चेंडू हाताळला गेला होता आदिपच्या माध्यमातून. आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क येत नाही, चेंडू काही समजत नाहीये. लाजवाब देखना चेंडू इथं हाताळला जातो वारंवार आदिपच्या माध्यमातून, आणि अशाच प्रकारची अपेक्षा आदिपकडून संघाच्या संघनायकाला होती, आणि त्याची अपेक्षा पूर्ती इथं आदिप करताना दिसतोय. कारण फलंदाजाला हात खोलण्याची कोणत्याही प्रकारची संधी देत नाही, मोठा फटका खेळू देत नाहीयेत. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी हाताळलेत, एकही मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला नाही. 5वा चेंडू देखील सुरेख पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू, काय लाजवाब देखणी गोजीरवाणी गोलंदाजी इथं मैदानाच्या आतमध्ये आदिपच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू आदिपने हाताळले. 5 चेंडूंवर एक गडी देखील बाद केला आणि एकच धाव
2 धावा खर्च केल्यात, एक सिंगल आणि एक वाईड अशा 2 धावा दीपच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्यात. इथं शेवटचा चेंडू होता दीपचा, इथं चांगला फटका, एक फटका फसला होता. दरम्यान तिथं क्षेत्ररक्षण काहीसे फंबल झाले, चेंडू कव्हरच्या दिशेने सीमारेषे पार. पंचांचा इशारा येतोय हा खणखणीत दणदणीत. खेळ झाला 3 षटकांती धावसंख्या धावफलकावर होते 32, 32 धावा. 49, 12 चेंडू 49 धावांची गरज. 12 चेंडू 49 धावा. 24.50च्या सरासरीने तुम्हाला धावा गोळा कराव्या लागतील. 24.50, 12 चेंडू 49 धावा. निश्चितच आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर ते अप्पू, ज्या अप्पूने मागच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर देखना झेल घेतला होता. क्षेत्ररक्षणामधले तर आपले 100% त्यांनी दिले. आता गोलंदाजी मार्कवर तो अप्पू सज्ज असेल. अप्पूचा पहिला चेंडू आणि इथं मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील केली गेली, मात्र ऑफस्टिक मिस करत होता असा पंचांचा इशारा येतोय. निश्चितच डॉट चेंडूने षटकाची सुरुवात होते. अप्पू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आणि अप्पूला सामोरं जातील ते. निश्चितच पंचांचा अवांतर धावेचा इशारा तो वाईड येतोय. वाईडच्या माध्यमातून धावसंख्या वाढली, जाऊन पुसली ती 33 या धावसंख्येवर. पद्माकर अजून देखील मैदानामध्ये उपस्थित आहे. ज्या पद्माकरनी चांगली फटकेबाजी केली, चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत, त्या पद्माकरवर जबाबदारी असेल स्वतःच्या संघाला विजयापर्यंत नेऊन ठेवण्याची. विजयाच्या समीप नाही तर विजयाच्या पार नेऊन ठेवायचे तुम्हाला. आणि इथं मोठा फटका खेळला जातोय पद्माकरच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, निश्चितच 1 बाउंस, सीमारेषे पार, चौकार. निश्चितच चौकार लगावला गेला. मी म्हटलं होतं की पद्माकरवर जबाबदारी असेल तर चांगली फटकेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी यहाँ पे करते हुए देखने को मिल रहे हैं अपने को. पद्माकर चांगली फटकेबाजी करतायत. इथं चांगला फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू निश्चितच उत्कृष्ट दर्जाचे हाताळले जात आहेत या गोलंदाजीच्या माध्यमातून. या आधीच्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र शांत ठेवलं अप्पूला. प्रत्येक निर्धाव चेंडू कोलम संघापासून त्यांचा विजय दूर नेऊन खेचून नेतय. आणि इथं पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका ग्लान्स केलाय. चेंडू सीमारेषेचा वेध घेतो, काय पाण्यासारखं राहील. क्षेत्ररक्षक तिथं चपळाईने चेंडू पर्यंत पोहोचले, तिथं क्षेत्ररक्षण झालं. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, पंचांकडे लाऊड अपील केली गेली आणि पंचांचा निर्णय इथं निश्चितच 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावा धावून पूर्ण, 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या वाढली. 39 धाव फलकावर
धावसंख्या 39, 39 रन्स. लक्ष अजून खूप दूर आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका तुम्हाला खेळावा लागेल. आणखी 42 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 42 धावा. 8 चेंडू 42 धावांची गरज. याचं कारण 82 धावा 81 धावा तुम्ही चेस करत असताना निश्चितच दडपण आपल्याला फलंदाजाच्या मनावर दिसलं होतं. सुरुवात तर चांगली झाली होती, देखणी झाली होती, धडाकेबाज झाली होती. त्यानंतर मात्र पद्माकरला त्यांच्या सहकाऱ्यांकडून हवी तशी साथ इथे मिळाली नाही आणि त्याचाच फटका इथे निश्चितच कोलम संघाला आपल्याला बसताना बघायला मिळतोय. इथं निश्चितच डेड चेंडू घोषित केला जाईल. निश्चितच ब्लॉकल डिलिव्हरी इथे येणारा हा निर्धाव चेंडू. आता सामना खूप दूरवर निघून गेलाय. निश्चितच RCC राया संघ या सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवताना आतापर्यंत तरी दिसतोय, कारण 81 धावा प्रथम फलंदाजी करत असताना 81 धावांचा तुम्ही डोंगर रचता आणि समोरच्या संघाचं खच्चीकरण तुम्ही अर्धता आधीच केलेलं असतं, कारण 81 धावा पाठलाग करणं सोपं नसतं. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 81 धावा अशक्य देखील नसतं. मात्र इथं काहीसे डगमळत चाललेली ही फलंदाजी. 6 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. 6 चेंडू 42 धावा. कॅरी ऑन डीजे. निश्चितच आता गोलंदाजी मार्कवर असतील ते RCC राया ए संघाकडून मुंतू. निश्चितच दुसरं षटक हाताळलं होतं तो मुत्तू. त्याने सुरेख गोलंदाजी केली, देखणी गोलंदाजी केली. तशाच प्रकारची गोलंदाजी इथं मुंतूला करावी लागेल. मुंतू निश्चितच पहिला चेंडू इथे चौकार खेळला जातोय. देखना फटका आपल्याला बघायला मिळाला. थर्डमॅनच्या दिशेने चौकार येतोय. चौकाराच्या साइन धावसंख्या वाढली 43. षटकार जरी लगावले तरी विजयी होत नाहीये ते कोलम संघ. आणि निश्चितच इथं पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. अवांतर चेंडू, नो चेंडू, म्हणजे निश्चितच नेक्स्ट चेंडू जो असेल तो फलंदाजाकरिता सुवर्ण संधी मेजवानी असेल, फ्री हिट असेल. त्या फ्री हिट वर कोणताही झेल बाद दिला जात नाही, त्रिफळाचीच बाद दिला जात नाही, केवळ बाद दिला जातो तो रनआउट. मुंतू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. फ्री हिट डिलिव्हरी असेल. पुन्हा एकदा नो चेंडू असेल. निश्चितच फ्री हिट कंटिन्यू असेल. आणि निश्चित तिथं मोठा फटका खेळला जातोय. फ्री हिटचा चेंडू धुडकावून दिला जातोय. गगनचुंबी षटकार.
निश्चितच हा दिलासादायक षटकार येतोय. सामना जरी आमच्यापासून दूर गेला असला तरी आम्ही कोणत्याही प्रकारे हार मानत नाही. हे इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतो क्योंकि हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि तशा प्रकारची फटकेबाजी इथं करावी लागेल आणि मोठा फटका पुन्हा खेळायचा होता. इथं बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मुंतूच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. फटका फसलाय मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाईल. दरम्यान एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील धावून पूर्ण झाली. 2 धावांच्या माध्यमातून धाव संख्या 54 धावा झाल्यात. निश्चितच एक फाईट दिली, चांगली लढत दिली, मात्र विजय पासून काहीसे वंचित राहतील कारण या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी राहिले. 81 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 54 धावा लावल्या जात आहेत. आणि इथं शेवटचा चेंडू निश्चितच 5व्या चेंडूवर आलेले ही एक धाव. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. इथं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. क्षेत्ररक्षण काहीसे गचाळ, काहीसे लेजी क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. निश्चितच तुम्ही सामना विजयी झालात व्हाल, पण लेजी क्रिकेट इथं मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही खेळाडूने करता कामा नये. निश्चितच इथं आरसीसी राया संघाचं इथं वर्चस्व राहील आपल्याला बघायला मिळतंय कारण 81 धावांचा पाठलाग करत असताना काहीसं दूरवर राहिलेत ते कोलम संघ. 81 धावांपासून वंचित राहतील ते विजयापासून. शेवटचा चेंडू असेल आणि निश्चितच इथं निर्धाव चेंडूने षटकाची सांगता आरसीसी राया संघ इथं विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. कोलम संघाने चांगली फाईट दिली पण इतर विजयापासून मात्र वंचित राहताना बघतो आपण. तरी अभिनंदन आरसीसी राया संघ. डीजे